चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. दोन्ही संघ मातब्बर, दोन्ही संघ बलाढ्य. व्यासपीठावर संपूर्ण 43 जणांची जी आपण पाहू शकतायत फौज आहे, ज्यांनी भरपूर वर्ष उन्हाळे पावसाळे पाहिले. कारण या 43 जणांच्या डिक्शनरीमध्ये फायदा हा शब्दच नाहीये. भावी पिढीसाठी आम्हाला काहीतरी करायचंय, परंतु भावी पिढीसाठी करण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केल्यानंतर यंगस्टर्स मंडळी दिसत नाही, ही मनाला कुठेतरी खंत वाटते. चला घाई करा, वेळ दौडू नका. कोरे टीम प्लीज. एक 12वा खेळाडू किंवा प्रतिनिधी प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. प्लीज या. नितीन तरे आणि राजेश तरे अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कोरे टीमचा एक 12th मॅन. बॉलर नेम प्लीज. बॉलरचं नाव सांगा जरा. लॉंगॉनला जे फिल्डर आहेत बॉलरचं नाव सांगा. येत आहेत 12th मॅन येत आहेत. किरण. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साईडला. अतिशय सुंदर पद्धतीने जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. तेवढेच चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. निलेश यांच्या माध्यमातून 1 रन मिळेल ऑफ द मार्क. नितीन तरेच्या बॅटमधून राजेश तरे एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. नूतन नगरचं हे अतिशय सुंदर अप्रतिम मैदान. अगदी सफाळे स्टेशन पासून 2 मिनिटाच्या अंतरावर हे वसलेलं मैदान आपण पाहत आहेत. ऑन साईडला राजेश तरे ऑन ड्राईव्ह खेळत असताना पाहायला मिळत आहेत. फिल्डर त्या ठिकाणी रुपेश पुढे सरसावतील. सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. राजेश तरे पोहोचतील का हा मोठा प्रश्नचिन्ह होता. आणि नितीन तरे यांनी अगदी योग्य कॉल केला की बॉल खूप दूर आहे. लॉंगनचे फिल्डर थोडे जरूर उशिराने येत आहेत. बॉल फेकतील तत्पूर्वी 2 धावा आपल्याला मिळतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेली. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. फेकी पहा. इथून विशाल नाईक सरांना टार्गेट केलं होते की काय, मात्र आपण पाहत आहेत हा सरळ चेंडू निघून जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 4 या धावसंख्येवर. आज राज निजाई ऑलराऊंडरची भूमिका निभावत आहेत. कधी कॅमेरामॅन तर कधी आता स्कोररच्या भूमिकेत शेखर किनी यांना थोडासा वेळ देत आहेत, रेस्ट देत आहेत. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील का. आणि या वेळेला हा ना करता करता थर्ड अंपायर रेफर केले गेले. या आपण महेंद्र शिंदे यांना इन्व्हाइट करूया थर्ड अंपायरची भूमिका निभावत असताना. डिसिजन पेंडिंग. नॉट आउट. 2 रन मिळतील. यंगस्टार माकणे टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अप्रतिम चांगला बॉल होता. ऑफ साईडला खेळून काढलाय. लॉंग ऑफचे फिल्डर पुढे सरसावतील. नितीन त्या ठिकाणी पुढे सरसावले. पाहता पाहता 2 धावा. मात्र अपकमिंग यंग टॅलेंटने हे शिकावं. ज्या पद्धतीने सिंगल डबलला महत्व देत आहेत, अतिशय चांगलं क्रिकेट हाताळत असताना आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 8. षटक क्रमांक 1 किरण. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर नितीन किरण त्या ठिकाणी अपील करत असताना कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. पहिल्या षटकाची घोषणा होते. संघाची धावसंख्या 8. 8 रन विदाउट लॉस.
चला यानंतर एनसीसी सफाळी टीमचे कॅप्टन आणि पारगाव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता या. त्वरित यायचंय टॉस या ठिकाणी लगेच आपण करूया. या एनसीसी सफाळे आणि पारगाव सेकंड राऊंडचे सामने हे 3 षटकांचे आपण खेळवणार आहोत. याची दखल घ्या. नो एक्सक्यूज. फायनल डे असल्यामुळे या सर्व काही गोष्टी ऍडजस्टेबल करावे लागतात. एनसीसी सफाळे टीमचे कॅप्टन संजय पाटील या ठिकाणी जरूर येत आहेत. तर पारगाव टीमचे कॅप्टन प्रवीण घरत या लगेच आपण टॉस करण्याकरिता. गोलंदाज सज्ज होईल रुपेश. थोडासा वेळ दवडला जातोय प्लीज. आशिषजी थोडासा वेळ जरा खर्च करू नका प्लीज. कोरे टीमचे आशिष आपण पाहतायत पंचांशी काहीतरी विचारपूस करत असताना. शॉर्ट प्लेयर असताना एक प्लेयर आतमध्ये इन केला गेलाय. किंवा तुमचे शॉर्ट प्लेयर असतात नो डाऊट काही प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. तर समीर ह्या वेळेला येत आहेत. चला थोडीशी घाई करा. स्पीडअप करा जरा गेम प्लीज कोरे टीम. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन हा शेवटचा आणि अंतिम कॉल असेल तुमच्यासाठी. एनसीसी सफाळे आणि पारगाव. पहा अजून बॉल डिलिव्हर्ड होत नाहीये. थोडीशी घाई करा. वेळ फार महत्वाची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. टायमिंग मोस्ट इम्पॉर्टंट. रुपेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2. बॉल तयार. 16 नंबरची जर्सी परिधान करणारा रुपेश कॉमेंट्री बॉक्स इन कडून पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलचं कोणताही कोऑर्डिनेशन होत नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना अगदी अखूट टप्प्याचा चेंडू जरूर होता. 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलला आपण नवीन असाल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. या चॅनलवर जेवढ्या तुम्हाला इव्हेंट्स असतील त्या मात्र तुम्हाला पाहता येतील. आणि आजच्या दिवसात लकी ड्रॉ हे सुद्धा भाग्य विधात्यांसाठी. ऑन साइटला राजेश तरे यांच्या बॅट मधून क्लास चौकार की षटकार. आणि इथून आमचे लाडके प्रेक्षक वर्ग जर त्या ठिकाणी पाहिलं असेल तर आपण फक्त निर्णय द्या. यस, 1 बाउंड चौकार. गुड शॉट. खूप चांगला फटका होता. सरळ चेंडू निघून जातोय. बिटवीन द गॅप मध्ये राजेश तरे यांच्या बॅट मधून क्रॉस बॅटचा उपयोग केला. जसं मंगलदासजी घरत यांनी सांगितलं की या खेळाडूंच्या नावावर भरपूर चांगले रेकॉर्ड ऍज अ बॉलर म्हणून आपण सातत्याने पाहिलं. ऍज अ बॅटर म्हणून आता चांगली भूमिका निभावत असताना आणि सांगतायत या चौकाराने की टायगर अभी जिंदा है. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 12 या धावसंख्येवर. नितीन तरे 5 वर खेळतायत. राजेश तरे 7 वर खेळतायत. कोणतीही एक्स्ट्रा धाव आलेली नाहीये. ही महत्वाची बाब पाहायला मिळते. म्हणजे जुनं क्रिकेट जे आहे, वाईट बॉल आतापर्यंत त्यांनी 8 बॉल मध्ये फेकलेले नाहीयेत. विठ्ठलवाडीवरून हितेश किनी हे सुद्धा मॅचचा आनंद, ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बाउन्स मिळाला होता. अतिशय चांगला चेंडू. सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 12. बॉल फेकून झाले 3. षटक क्रमांक 2. ऑफ साइडला फटका तर छान आहे. ऑन दी अप खेळला गेलाय. फिल्डर पुढे आले होते. त्यांना बीट करत चेंडू निघून जाईल. चेंडू 4 धावां करता हा कॉल असेल. चौकार. गुड शॉट बाय राजेश तरे. इज ऑन अ फायर. 16 रन्स.
चांगली बॅटिंग आतापर्यंत राजेश तरे. ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह खेळतायत, ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना पुलचा फटका पाहायला मिळतो, फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. हे प्रॉपरली क्रिकेट खेळतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. 1 2 3 ह्या वेळेला आपण पाहू शकाल कॅच ड्रॉफ्ट. यतीन त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. थोडीशी चुकी जरूर केली गेली. क्रिकेटच्या खेळामध्ये कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका असते. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17. नॉनस्टॉप शेखर किनी चांगल्या पद्धतीने स्कोरिंग करत असताना पाहायला मिळतात. आणि जेव्हा ते स्कोरिंग करतात ना त्यावेळेला ते हसत खेळत स्कोरिंग करतात. असं त्यांच्या मनावर कोणतंही दडपण नसतं, टेन्शन नसतं, डिप्रेशन नसतं. चांगली फिटनेस शेखर यांची. आणि खऱ्या अर्थाने एक सच्चे शिवभक्त म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, योगी 07 W70 जे त्यांचे परम मित्र आहेत. भरपूर गड किल्ले त्यांनी चढलेत आणि आजपासून रायगडमध्ये त्यांचं मार्गस्थ. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 7 बॉल 12 रन. राजेश तरेच्या बॅटमधून 5 बॉल 7 रन आपण पाहत आहेत. म्हणजे 2 षटकांमध्ये एक सुद्धा धाव एक्स्ट्रा आलेली नाहीये. क्या बात आहे. म्हणजे जुनं क्रिकेट किती ओल्ड इज गोल्ड हे नेहमीच का म्हटलं जातं, हे यावरून सिद्ध होतं की तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्व नाहीये, तुम्ही कसे जगलात, कोणत्या सिच्युएशन मध्ये तुम्ही दिवस काढलेत त्याला फार महत्व आहे. ह्याच खेळाडूने 40 वर्षाच्या अगोदर जेव्हा त्यांनी 10 वर्षात सुरुवात केली असेल तर 30 वर्षाचा आपण क्रिकेटकडे लक्ष दिलं, 25 वर्षाच्या क्रिकेटकडे लक्ष दिलं तर हेच खेळाडू काही अनवाणी चपलीने सुद्धा खेळले असतील. हेच खेळाडू काही हाफ ट्रॅकवर सुद्धा खेळले असतील. या खेळाडूंना ब्रँडेड शूज माहिती नसतील. या खेळाडूंना कलरफुल प्रिंट टी शर्ट माहिती नसतील. या खेळाडूने ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर मॅचेस सुद्धा पाहिले असतील. याच खेळाडूने रेडिओवर जर आपण पाहिलं तर क्रिकेट ऐकलं सुद्धा असेल, धावतं समालोचन ऐकलं सुद्धा असेल. याच खेळाडूने निळ्या कलरचा पिंपवर पाणी पिलं असेल. आणि खऱ्या अर्थाने याच खेळाडूने कुठे विहीर दिसली, कुठे बोरिंग दिसलं तर त्या मात्र साध्या पाण्याचा वापर करून जीवन काढलं असेल. या वेळेला आपण पाहत आहे सरळ चेंडूला खूप सुंदर पद्धतीने स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. बॅकफुटला जात असताना काय जागा बनवली, झूम दिला आणि सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावन करता. ग्रेट. याला म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा चौकार, बुद्धिमत्तेचा चौकार. 4 ऑन द टोस चौकार. तेवीस रन 23 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अतिशय चांगला फटका होता, दर्जेदार. राजेश तरे दर्शवतायत अजून सुद्धा माझ्यामध्ये ते बळ आहे, चांगलं मी क्रिकेट खेळू शकतो. बॅटिंग स्टाईल पहा, बॅटिंग स्टान्स पहा, अगदी प्रॉपरली यावेळेला आपण पाहतायत. आउटसाइड द लेग स्टंप. यस, विशाल नाईक सर दर्शवतायत व्हाईट बॉल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24. पूर्वीचं क्रिकेट डिसिप्लिन जरूर पाहायला मिळालं. ते क्रिकेट पैशांसाठी खेळलं गेलं नाही, फक्त ट्रॉफी माझ्या घरात यावी यासाठी क्रिकेट खेळलं. आता ट्रॉफी पॅकर्स घेऊन जातात शेखर आणि पैसे फक्त खेळाडूंना मिळतात. या वेळेला आपण पाहताय चौकार. 4 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28. कारण जेव्हा 40+ क्रिकेट येतं ना त्यावेळेला जुन्या गोष्टींना खूप आठवणींना उजाळा येतो. आम्ही तर या खेळाडूंचा खेळ पाहिला नाही, परंतु जेव्हा जेव्हा चर्चा होतात त्यावेळेला ते सांगतात. प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येकाची हिस्ट्री वेगळी बनलेली असते आणि अशा वेळेला त्या आठवणी जेव्हा एकत्रित एका कट्ट्यावर येतात त्यावेळेला त्या आठवणी येतात. अपकमिंग यंग टॅलेंटने हे शिकावं. गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी. ऑन साईडला खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला गेलाय. फाईन लेगचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर राजेश तरे यांच्या बॅटमधून 2 धावा. नितीन तरे फक्त आणि फक्त राजेश तरे यांच्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घेत आहेत. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हेच तुमचं मोस्ट कौशल्य असतं. जेव्हा एखादा फलंदाज लयबद्ध झालाय, जेव्हा एखाद्या
खेळाडूने खूप चांगले षटकार चौकार मारलेत पहिल्या बॉल पासून, तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक कडे आणणं आणि स्कोर कार्ड हलतं ठेवणं हे नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाचं कर्तव्य असतं. ऑन साईडला खेळल्या गेल्या विकेटच्या शोधामध्ये आहेत, परंतु विकेट काही मिळत नाहीये गोलंदाजाला. धावा येत आहेत, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर पुढे सरसावतील. आता राजेश तरे यांना परतावं लागेल पॅव्हिलियनच्या रस्त्याला, परंतु एक चांगल्या इनिंगचा अंत झाला. 22 धावा करून ते परतले. 30 धावांवर पहिला धक्का. 10 बॉलमध्ये 22, 220 चा स्ट्राईक रेट मेंटेन केला राजेश तरे यांनी. गुड बॅटिंग, फलंदाज बाद, गॉ. सचिन वळवी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 31 वर पहिला धक्का बसलाय रनआउटच्या स्वरूपात. यावेळेला ऑन साइडला सचिन वळवी आल्या आल्या फ्लिक ऑफ द रिस्ट आणि त्या खऱ्या अर्थानं मॅडमच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून जाताना पाहायला मिळतोय. सरळ 6 धावा. व्हॉट अ शॉट, काय फटका खेळला होता. जणू काही ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण आली असा फटका खेळला होता. क्लास 100 वेळा पाहतील. क्या बात आहे. आणि त्याच हाईटचे खेळाडू पाहायला मिळत आहेत त्यांना पाहिल्यानंतर. आणि कॅप जर आपण पाहिली तर ऑस्ट्रेलियन कॅप. ऑन साइडला धमाकेदार सचिन वळवी नावाचा माकणे गावातील ब्रँडेड षटकार. लगातार दुसरा षटकार. सचिन इज ऑन अ फायर. 6 संघाची धावसंख्या तब्बल 43 रन 43. फास्टेस्ट बॉलर खालिंग एक्सप्रेस. ज्या पद्धतीने विवेक शेलारच्या या नावाची चर्चा या गाण्याने प्रत्येकाला भाग पाडायला लावलं आणि अंडर 25 चा मॅन ऑफ द सिरीजचा रोहन पाटील यांच्याकडून आपण पाहताय. जर हॅट्रिक षटकार ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर विकेट हॅट्रिकच फक्त असते, परंतु हॅट्रिक षटकार हे आपण पाहताय ग्रामीण भाषेमध्ये म्हटलं जातं. जर षटकार आला तर इथे 500 रुपये रोहनजी पाटील साहेब यांच्याकडून दिलं जाईल आणि सचिन वळवी यांच्यासाठी असेल. ते खास परममित्र आहेत. ऑन साइडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय. नितीन तरे यांच्या बॅट मधून येईल. चांगले प्रयत्न केले होते, प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली आणि सरळ चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. संघाची धावसंख्या 47. प्लेन चेंडू. सरळ चेंडू निघून जाईल हवेच्या झोतावर बोलत बोलत. 6 धावांकरता फ्लॅट 6 या षटकाराने कम्स ऑफ 50. 53 रन्स सांघिक अर्धशतक पाहायला मिळतं. गुड बॅटिंग. बॉल फेकून झाले ते 2. एका साईडला आपण पाहताय संघ आहे कोरे. कोरे गावातील खेळाडू जे आपण पाहतायत आज चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळत असताना जरी त्यांच्या कडे मैदान नसलं
तरी सुद्धा आशिष यांना मी कधीच ज्या वेळेला SP बॉईज ट्रॉफी झाली, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, त्याच वेळेला उल्लेख केला होता की जे समुद्र किनारी लगत जी गावं आहेत त्यांच्यासाठी मैदानाचा अभाव फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो, परंतु ते समुद्र किनारी लगत असलेली जे खेळाडू असतात ना ते परिपक्वतेचे पाहायला मिळतात. त्यांच्यात एवढं टॅलेंट भरलेलं असतं की कौतुकास्पद. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परफेक्ट यावेळेला बॅटचं एलिव्हेशन नव्हतं, फार वेगाने फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. नितीन आणि फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या तिसऱ्या बॉलवर 2 धावा, तिसऱ्या धावीसाठी पलटलेत आणि इथून आपण पाहताय 3 धावा कंप्लीट केल्या गेलेत. या तिहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 56. आता या बॉलवर षटकार आला सचिन वळवी यांच्या बॅटमधून, तर रोहन पाटील यांच्याकडून 500 रुपीज. कारण समुद्र किनारी लगत असलेले जे खेळाडू असतात त्यांना मैदानासाठी संघर्ष करावा लागतो. अशा वेळेला ते समुद्र बीचवर जातात आणि वाळूवर प्रॅक्टिस करतात. ती प्रॅक्टिस कधी करतात, भरती आणि ओहोटी या 2 वेळेचं टायमिंग पाहून मात्र आपण पाहतो ते प्रॅक्टिस करत असतात सातत्याने आणि त्यामुळे ते परिपक्वतेचे खेळाडू बनतात. संघर्ष आहे. मोठा प्रहार, ही संधी हुकली, परंतु 2 षटकार खूप चांगले मायने राखले गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले 56. चला NCC सफाळे आणि पारगाव शेवटचा आणि अंतिम पुकार. या 2 बॉल नंतर आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. सामना 3 षटकांचा राहील. अप्रतिम चांगला फटका आहे, बिटवीन द गॅप मध्ये खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरला फक्त चेंडूला दिशा दिली. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील सचिन वळवी यांच्या बॅटमधून. आशिष त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. विकेट किपर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 58. 5 बॉलचा खेळ झालाय, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आउट. यष्टी चित या वेळेला केलं गेलं. विशाल नाईक सर ते फॉर्मॅलिटी पूर्ण करतायत आणि इथून आपण पाहतायत धावसंख्या झाली 58. 59 धावांचं टार्गेट यंगस्टार माकणे या टीमने. जरी यंगस्टार माकणे हे नाव दिलं तरी सुद्धा माजी खेळाडू म्हणून आता सुद्धा चांगले खेळत आहेत. किरणजी पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपये 2 षटकार मारल्याबद्दल सचिनजी वळवी यांच्यासाठी हे पारितोषिक आलेलं आहे 2 षटकारासाठी. तर या दोन्ही संघाचे कॅप्टन. सामना 3 षटकांचा राहील. टॉस बॉक्स मध्ये लगेच या टॉस करण्याकरिता. चला NCC सफाळे टीमचे कॅप्टन या. संजय पाटील येत आहेत. पारगाव टीमचे कॅप्टन प्रवीण या आपण लगेच. या दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. राहुल भोईर यांनी सुद्धा खूप चांगली मेहनत घेतली, त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. 5 दिवस आम्हाला खूप चांगली सुविधा उपलब्ध करून दिली. वेळेवर नाश्ता, वेळेवर जेवण, वेळेवर चहा. आणि अखिलेश यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. अखिलेश भाऊ आपला मनपूर्वक धन्यवाद. स्वादिष्ट जेवणाची मेजवानी म्हणा, ब्रेकफास्टची म्हणा आणि चाय पिल्यानंतर ती जिभेवर रेंगळणारी चव ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. त्यामध्ये समाजसेवक म्हणून बाळू मामा यांचा सुद्धा उल्लेख करेन. संजय पाटील जीवदानी स्पोर्टचे प्रोप्रायटर आहेत आणि प्रवीण घरत एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात.
स्ट्रॉंग टीम बनली गेले. समीर घरत त्यामध्ये आपण पाहू शकाल थोडेसे नर्वस असतील, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. तर या दोन्ही संघाचा वेलकम आहे. ऑल द बेस्ट प्रवीण घरत अँड संजय पाटील. या टॉस या ठिकाणी कॉइन स्पिन केला जाईल. चला या यस कॉइन स्पिन या ठिकाणी केला जाईल. यंगस्टार माकणे परंतु आलेला आहे 2025. धन्यवाद मंगलदाची गरज साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. जास्त वेळ घेणार नाही. अगोदर प्रश्न विचारले गेले तर ओपिनियन झालेला आहे. टॉस जिंकलाय प्रवीण घरत. सामना 3 षटकांचा आहे. नॉन पॉवर प्ले असेल. काय डिसिजन असेल आपला? क्षेत्ररक्षण. कसं वाटतंय यंगस्टार चषक माकणे गेल्या वर्षात पहिलं वर्ष, यंदाचं दुसरं वर्ष पाहायला मिळतं आणि 43 जणांनी स्वखर्च प्रथमतः ते पैसे टाकतात आणि मॅच राबवतात. तर या 43 जणांचं कौतुक कसं करशील? यांचं अप्रतिम नियोजन आहे आणि प्रत्येकाला संधी भेटे खेळायला. ज्या ज्या आयोजकांनी ही संधी दिली आम्हाला त्यांचं मी म्हणजे आभार मानतोय आणि प्रत्येक वर्षी हे असेच यांचं नियोजन राहावं. आता रनिंग एज काय चालू आहे? 42 3 चालू आहे म्हणजे 43. तर आता यंग जनरेशनला काय संदेश देतील आपण फिटनेसच्या बाबतीमध्ये? फिटनेसला मी एवढंच बोलेन का जास्त कसरत करा आणि थोडंसं जे व्यसनामुक्त आहेत त्याच्यापासून लांब राहा. थँक्यू व्हेरी मच. फिल्डिंग स्वीकारले आपण. तर संजयजी पाटील आमच्या समोर जोडले गेले. तर फार कमी योगायोग असतो 40+ माध्यमातून. अगोदर NCC सफाई टीममधून खेळायचे त्यावेळेला योग फार यायचे. तर संजयजी पाटील आपण टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी खेळतायत तर यंगस्टर चषक माकण्याचं आयोजन कसं वाटतं? आयोजन तर एकदम उच्च दर्जाचं आहे. कारण ते लोक आपले सर्व प्रकारचे गट ठेवतात. त्यामुळे त्यांचे आभार. आमचा 40+चा गट पण सेपरेट दरवर्षी असतो. नक्की ज्या पद्धतीने आपण पाहतायत यंग जनरेशनला काय सल्ला देतील तुम्ही? कारण तुम्ही 40+ खेळलेत, भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिलेत, हारजीत पाहिलेत, संकटाच्या नद्या पाहिलेत. तर एक असा मोलाचा संदेश काय देतील आपण? यंग जनरेशनला असाच संदेश असेल की एखादी इनिंग चांगली खेळली म्हणून हवेत उडू नका. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण एक दिवस असतो, एक दिवस बॉलरचा असतो तर एक दिवस बॅट्समनचा पण असतो. नक्कीच हवेत उडू नका, डाऊन दी अर्थ राहा. हा मात्र संजयजी पाटील यांचा संदेश चांगला मोलाचा आहे. म्हणून मी नेहमीच म्हणतो की क्रिकेटच्या खेळामध्ये डाऊन दी अर्थ राहा, मान सन्मान करा क्रिकेटचा आणि सिनियर खेळाडूंचा, अर्थातच माझे खेळाडूंचा. धन्यवाद. 6 सीटर स्पोर्ट्स. त्या अगोदर न्यूज सेंटर अशी आहे. टॉस जिंकलेला आहे पारगाव टीमने आणि त्यांनी सांगितलं की आम्ही गोलंदाजी स्वीकारणार आहोत. पारगाव ऑन दी टॉस अँड इलेक्टेड टू बोल. थँक्यू व्हेरी मच गौरव पाटील, 6 सीटर स्पोर्ट्स प्रोप्रायटर. हार्दिक अरेकर थँक्यू व्हेरी मच. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. हार्दिक किनी या आपण त्यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद प्रमोद सर. दुसऱ्या डावाला ठिकाणी सुरुवात होते. पहिला बॉल या ठिकाणी मिलिंद. पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करून बॉल निघून जाईल वाईडेस्ट लॉंगॉन सीमारेषा पलीकडे. आउट ऑफ दी पार्क. षटकार. पहिल्याच बॉलवरती एक उत्तुंग षटकार या ठिकाणी रुपेश या बॅटरच्या बॅटमधून येतोय. चांगली सुरुवात या ठिकाणी केली गेली. 59 धावांचा पाठलाग करायचा आणि अति मजबूत सुरुवात. पहिलाच बॉल थोडासा स्लॉटमध्ये मिळाला आणि त्याला बरोबर प्लॉटमध्ये पाठवलं गेलं. स्ट्रेट बॅटचा वापर या ठिकाणी केला गेला होता. पहिल्याच चेंडूवरती षटकार या ठिकाणी आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफ साईडला. इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. लॉंग ऑफला क्लिअर केला गेलाय. बॅक टू बॅक 2 षटकार रुपेशच्या बॅटमधून. गुड बॅटिंग. दोन बॉलवरती 2 षटकार. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेत असताना हा बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. फ्रॉम फूटला आले आणि सरळ पाठवला गेले लॉंग ऑफला. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी डिपॉझिट केला गेलाय. नवसिंग फलकावरती 12 2 बॉलचं केल्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि 2 उत्तुंग षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते रुपेशच्या बॅटमधून. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते कोरे मास्टर या टीमची. प्रथमतःच ते 40+ हाफमध्ये खेळत आहेत, परंतु ज्या प्रकारे जो परफॉर्मन्स दाखवलाय विथ द बॉल थोडंसं धावा खर्च झाला, परंतु विथ द बॅट रुपेश ते प्रेशर जाणवत नाहीयेत. इथून हुक केला जातो. या बॉल जाईल स्क्वेअर लेगमध्ये. शतशक पोचतोय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगचा. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण करत असताना हा स्ट्रोक तितकासा कॉन्फिडेंटली नव्हता.
दुहेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 14. ज्या सरासरीने बॅटिंग करायला हवी त्या सरासरीने बॅटिंग करतायत. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. धावसंख्या फलकावरती 14. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या षटकामध्ये ज्या स्ट्रोकची नितांत गरज होती ते स्ट्रोक या ठिकाणी आलेत रुपेशच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल या ओव्हरमधील. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची लिडिंग एज घेतली होती. विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॅकअप मिळेपर्यंत एकच धाव या बॉलवरती येते. मागच्या 2 बॉलवरती चांगलं कमबॅक या ठिकाणी केले गेले. पहिले 2 चेंडू जर पाहिले तर कुठल्याही प्रकारचं व्हेरिएशन त्या बॉलवरती नव्हतं आणि त्याचा पुरेपूर फायदा रुपेशने घेतला होता आणि चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आले होते. पण मागील 2 बॉलवरती सातत्याने कटरचा वापर या ठिकाणी केला गेला. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन इनफिल्डवरून कट करण्याचा प्रयत्न झाला होता. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. आता शेवटचा बॉल या फर्स्ट ओव्हरमधील चांगला कमबॅक या ठिकाणी झालाय मिलिंदसाठी. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे स्ट्रोक आले होते परंतु त्यानंतरच्या 3 बॉलवरती सिंगल डबल घेण्यास भाग पाडलाय. ऑफसाईडला इनफिल्ड होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. कव्हरला शतक पोहोचतील. पाठलाग सुरू आहे. मोठा चेस असणार आहे. 2 धावांचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. इन ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचं केल्या ठिकाणी संपन्न झालंय आणि 17 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. इथून आता 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात हवी होती ती सुरुवात या ठिकाणी करून दिली गेली. कारण रन रेट 17च्या घरामध्ये 14च्या सरासरीने धावा इथून बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा येताना पाहायला मिळत आहेत. चांगलं कॉम्बिनेशन दोन्ही बॅटर्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला समीर आणि रुपेश 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 42 रनची आवश्यकता. इथून विचार विनिमय करण्यास भाग पडलं. दुसऱ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस करावं ते एक महत्त्वपूर्ण षटक कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये सुपूर्द करावं त्याची चर्चा सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय. यंगस्टर मागणी टीम थोडीशी घाई करा. पंच वॉर्न करतायत. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. फील्ड अरेंज करून घ्यायचे. बॉलिंग ट्रॅकवरती सचिन वलवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विथ द बॅट चांगले स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आले होते आणि एक आक्रमक खेळी त्यांनी खेळली होती मैदानाच्या आतमध्ये. आता गोलंदाजीमध्ये ते कॉन्ट्रीब्युशन हवं आहे. टीमला गरज आहे आणि ती गरज इथून भागवावी लागणार आहे. यंगस्टर मागणी टीम प्लीज स्पीडअप करा. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय. 17 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 18 बॉल आणि 42ची गरज आहे. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग होती एक सेट बॅटर ज्याच्या बॅटमधून 15 धावा आतापर्यंत आल्या. 4 बॉलमध्ये चांगला स्ट्राईक रेट इथून मेंटेन केला गेलाय आणि त्यामध्ये 2 षटकार इन्व्हॉल्ड आहेत. 18 बॉल आणि 42 रनची गरज. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो या 2 टीममधील आणि दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी ही लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपल्या स्क्रीनवरती रुपेशला दाखवलं जात आहे. एक सेट बॅटर पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल बॉलर येत आहेत. कठीण आहे झेल पकडणं परंतु ते करून दाखवलंय. वॉड कॅच. एक सेट बॅटरचा विकेट या ठिकाणी मिळवलाय. प्राइसलेस विकेट. गुड कॅच. थोडेसे राऊंड द विकेटने गेले होते. ऑफस्टॉनच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. समोर खेळण्याचा प्रयत्न झाला होता तो प्रयत्न असफल या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिले षटक 17 धावांचं राहिलं होतं परंतु ते प्रेशर या ठिकाणी गोलंदाजावरती नाहीये. पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट आपल्या टीमसाठी मिळवून दिले गेले. तो ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिला गेलाय. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये पारगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये NCC सफल या 2 टीममध्ये. पारगाव टीमने टॉस जिंकलाय. 3 षटकांचा मॅच असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रशांत 3rd पोझिशनवरती ते दाखल झालेत. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक सेट बॅटर तो या ठिकाणी बाद झालाय. अर्थातच रुपेश त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या होत्या. 15 धावांचं योगदान या ठिकाणी दिलं होतं. आता नवीन बॅटर प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आल्यात. त्यांच्याकडे सुद्धा ती ॲबिलिटी आहे ते दाखवून द्यावं लागणार आहे. डिफाईन करावी लागणार आहे. बॅट चेंज क्षेत्ररक्षक येत आहेत. वॉट एफर्ट्स. काय जबरदस्त ट्राय त्या ठिकाणी केली होती. कोण म्हणणार नाही की 40+ आहेत ती फिटनेस आणि यस रनआउटच्या रूपामध्ये विकेट जाईल. प्रशांतला इथून आल्या पावली या ठिकाणी परतावं लागणार आहे. जे क्षेत्ररक्षक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात बरोबर शॉर्ट फाईन लेगमध्ये संतोष जी गावड आपल्याला पाहायला मिळाले. काय एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. पूर्णपणे डेडिकेशन त्या ठिकाणी दिलं होतं. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं. रनआउटच्या रूपामध्ये विकेट या ठिकाणी गेले.
धावसंख्या फलकावरती 18 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती जे एफर्ट्स घेतले होते मैदानाच्या आतमध्ये ते दाखवले जात आहेत. ते प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी केली गेली होती. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला मैदानामध्ये. 6 सीटर स्पोर्ट्स सध्या बहुचर्चित असलेलं नाव आपल्याला पाहायला मिळते, ट्रेंडिंगमध्ये असलेलं नाव. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कटर्सचा वापर त्या ठिकाणी केला होता. फिरकीपटू आहेत सचिन, चांगला अनुभव त्यांच्याकडे आणि तोच एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये ते शेअर करत आहेत. पहिले षटक तब्बल 17 धावांचं राहिलं होतं, परंतु या षटकामध्ये सचिन वलवे यांचा दबदबा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा संधी निर्माण झालाय, परंतु जजमेंट पूर्णपणे चुकीचं झालं. विकेट किपरच्या माध्यमातून आलिंगन घातलं होतं चेंडू भोवती. एक धाव या बॉलवरती मिळते. चेंडू फेकून झाला आतापर्यंत 4 या ओव्हरमधील आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 19 रन स्कोर करते आपण पाहतो. 19ला 2 धक्के आतापर्यंत लागलेत टीम 40+ कोरिया टीमला. इथून स्टेप आउट करून खेळला जातोय. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी बनवलाय आणि सरळ बॉलला पाठवलाय. फ्लॅट 6 षटकार या ठिकाणी येतोय. ज्या प्रकारे हा स्ट्रोक खेळला होता, स्टेप आउट केलं, बॉलच्या रेंजमध्ये आले आणि सरळ बॉलला डिपॉझिट केले. धावसंख्या फलकावरती 25 स्कोरवरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपण पाहतोय. 25 धावा फलकावरती लागल्यात. 13 बॉल आणि 34 रनची आवश्यकता. हे षटक जरूर आतापर्यंत चांगलं राहिलंय. पहिले 4 बॉल ज्या प्रकारे हाताळले होते, हा बॉल स्टेप आउट केला होता, स्लॉटमध्ये बॉल घेतला आणि त्याला पाठवून दिले लॉंगॉनला. षटकार या ठिकाणी आलाय समीर यांच्या बॅटमधून. आक्रमक खेळी खेळणं गरजेचं आहे. शिरापासून दूर या ठिकाणी ठेवला होता. ही धाव जरूर या ठिकाणी घेतली गेली. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 26 रन स्कोर करते लागल्या गेल्यात. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 33 रनची आवश्यकता. 12-33चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. आणि 6 सीटर स्पोर्ट्सचा जर विचार केला तर आतापर्यंत जी मेहनत मागील काही महिन्यांमध्ये घेतली गेले या टीमने, त्याचे प्रोप्रायटर गौरवजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर हार्दिक कार्यकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज निजई आपल्याला पाहायला मिळत आहेत. घाई करा मित्रांनो, जास्त वेळ जातोय, प्लीज फील्ड अरेंज करून घ्या. तुषार कुर्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्रिमूर्तीज ज्या प्रकारे कामगिरी केली गेली, त्याचबरोबर प्रथम जाधव, पिंटू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही टीम जी मेहनत घेते, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी प्रत्येक बाब या ठिकाणी दाखवत असताना आपल्या स्क्रीनवरती जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय. यंगस्टर मागणी टीम थोडीशी घाई करा. 12 बॉल आणि 33ची गरज आहे. 26 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 2 षटकांमध्ये 13ची सरासरी गाठली गेली. बॉलिंग ट्रॅकवरती नितीन दरे आपण पाहतोय. 12 मध्ये 33ची गरज आहे. दुसऱ्या बाजूला समीर आहेत, त्यांच्या बॅटमधून एक आशा पल्लवित करणारा षटकार आलाय. त्यास मोठे स्ट्रोकची गरज आहे. पुन्हा एकदा बॅट स्विंग तर झालाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करून बॉल निघून जाईल. 6 धावांकरिता मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. चांगला पूल त्या ठिकाणी पाहायला मिळाला, सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला. षटकार पहिल्याच बॉलवरती. नितीनचं स्वागत या ठिकाणी षटकाराने केले गेले. धावसंख्या फलकावरती 32 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. चांगला फोर्स केलं होतं, पॉवर जनरेट या ठिकाणी केली होती. पुन्हा एकदा समोर खेळला जातोय. क्रॉस बॅटचा पुन्हा एकदा वापर केलाय. गॅप मध्ये बॉल निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा चौकार. मनगडाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेत आहेत. मनगडामध्ये जी ताकद आहे ती दाखवत असताना समीर रिॲक्शन पहा. स्ट्रोक केल्यानंतर कॉन्फिडन्स, आत्मविश्वास त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 36 फलकावरती लागलेत. 10 बॉल 23ची गरज. विस्फोटक फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. मागील 2 बॉलवरती पुढचा बॉल.
पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पिक करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्येत वाढ होईल आता 10 बॉल आणि 22 ची गरज. वॉर्ड मॅच. दुसरं षटक जर पाहिलं तर चांगलं राहिलं होतं बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु या षटकामध्ये पहिल्या 2 बॉलवरती तब्बल 11 धावा आल्यात. 10 बॉल आणि 22 रनची गरज. समीर ज्या प्रकारे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत ते वाखाणण्याजोग आहे. पुनश्च एकदा वॉर्ड शॉट सरळ बॉलला पाठवलाय आमच्या मुख्य मंचाच्या वरून 6 धावांकरिता. शॉट ऑफ द मॅच षटकार. The best gift. काय जबरदस्त पॉझिटिव्ह इंटेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय समीर यांचा. प्रथमतःच 40+6 मध्ये खेळतायत, परंतु ज्या प्रकारे तो जे टॅलेंट आहे ते टॅलेंट या ठिकाणी दाखवत आहेत. 9 बॉल 16 ची गरज. काय सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे जे स्टेप आउट करून 2 स्ट्रोक खेळले गेलेत अप्रतिम. प्राइसलेस स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते समीर यांच्या बॅटमधून. 7 बॉल मध्ये 24. एक बहारदार इनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. 9 बॉल 16 ची गरज. इथून चांगला स्ट्रोक खेळला गेलाय. कॅच ड्रॉप शॉट मिड विकेट मध्ये क्षेत्र शिकवते. थोडेसे पुढे होते. इथून स्ट्राईक इन वरती फेकी सुरू केली गेले. दोन्ही फलंदाज जर पाहिले तर कोसळले होते, परंतु संघाला कोसळू देणार नाही हा त्यांचा मंत्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे आणि जे कॉम्बिनेशन जे बॉन्डिंग दोन्ही फलंदाजांमध्ये आहे ते अप्रतिम आहे. एक मोठी पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड करत असताना धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 45च्या घरामध्ये 45 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 8 बॉल आणि 14 ची गरज. काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एक रंगतदार सामना. इथून पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. इथून फटका फसला. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कॅच ड्रॉप. भरपूर पुढे गेले होते अजित आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांना बीट करून 1 बाउन्स ओव्हर चौकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 49. 49 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. काय जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. 10 धावांची गरज 7 बॉल मध्ये. 1 साइड हिरो सध्या मैदानाच्या आतमध्ये समीर यांना आपण पाहतोय. 9 बॉल मध्ये 30. ती फिटनेस, तो पॉझिटिव्ह इंटेंट, पॉझिटिव्ह अप्रोच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय. इथून सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अजून एक जीवनदान. नशीब साथ देते समीर यांना. 2 धावा येत आहेत या शेवटच्या बॉलवरती. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 8 रनची आवश्यकता. निराश या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत फिल्डर्स. त्यांचे फ्रस्ट्रेशन पहा मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल आणि 8 ची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊयात. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका. लगेच आपला जो स्लॉवरचा बॉलर असेल त्याला इंट्रोड्यूस करा. 6 बॉल 8 ची गरज. आणि 8 रनची आवश्यकता. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जी बॅटिंग समीर यांनी केली गेली 10 बॉल मध्ये 32. त्यामध्ये चौकार षटकारांची आतंशबाजी आपल्याला पाहायला मिळाली मागील 2 ओव्हरमध्ये. सुरुवात 2 षटकारांनी झाली होती मिलिंद यांच्या माध्यमातून. मिलिंद यांच्यावरती ते 2 प्रहार चढवले होते. रुपेश यांनी त्यांची विकेट गेली. तिथून सातत्याने गोलंदाजांनी बोलबाला दाखवला होता, परंतु मागच्या ओव्हरमध्ये जो कमबॅक झालाय तो ग्रेट आहे. 6 बॉल 8 ची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती अविनाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या स्वतः आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि अविनाश यांचा जर विचार केला तर एक असा काळ होता त्याच्यावरती सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून आला आहे. व्हाईट+1 म्हणजे एकूण 2 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता विजयासाठी 6 बॉल 6 ची गरज.
आणि एक काल असा होता जिथे अविनाश जर गोलंदाजीवरती असेल बॉलिंग ट्रॅकवरती तर त्यांच्या विरोधामध्ये 2 धावा बनवणं सुद्धा कठीण होतं. इतका प्रचंड अनुभव त्यांच्याकडे होता, प्रचंड इच्छाशक्ती त्यांच्याकडे होती. आता ते पुन्हा एकदा ते दृश्य मैदानामध्ये पाहायला मिळेल का याकडे लक्ष वेधी असणार आहे. 6 बॉल 6ची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. समोर एक स्ट्रायकर बॅटर समीर आणि विजयाचा षटकार त्यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती. एकदा समीर यांची बॅटिंग जर आवडली असेल तर टाळल्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त बॉडी लँग्वेज त्यांची पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळाली. सर पारगाव टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पारगाव मास्टर प्लीज आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 3 षटकांचा मॅच असेल. विथ द बॅट 38 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. समीर यांच्या बॅटमधून वेळ घेतला पहिल्या 2 षटकांमध्ये आणि त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये डेथ ओव्हर्समध्ये जी बॅटिंग केली गेली ती वाकण्याजोगे कौतुकास्पद इम्प्रेसिव्ह बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. इनक्रेडिबल आणि एक प्राइसलेस मोमेंट आपल्याला पाहायला मिळतोय समीर यांच्यासाठी. 11 बॉलमध्ये 38